सामान्य कार्यकर्त्याला आपण काय सांगाल या ठिकाणी? नाही, आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे की या निवडणुकीचे निकाल बघितल्याच्या नंतर पराभव तर स्वीकारावं लागते, पण पराभव करण्यापाठीमागे जी अदृश्य शक्ती या ठिकाणी काम केली त्यामुळं सगळे खचून गेले होते. त्यांना बोलावून घेऊन आपण या ठिकाणी सांगितलं की निवडणुकीमध्ये यश अपयश हे आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजेत. पराभव मान्य करून आपण पुन्हा या ठिकाणी कुठं आपल्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता आपण सोबत आहातच या ठिकाणी असं आपल्याला सांगायचं आहे थोडक्यात. ठीक आहे, या ठिकाणी साहेब शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आहेत. साहेबांना या ठिकाणी आपण ह्या सामान्य कार्यकर्त्यांनीच या ठिकाणी दोनदा आमदार केलेलं आहे आणि यापुढेही ते सामान्य कार्यकर्त्यांसाठी आमदार म्हणूनच पुढेही काम करत राहतील, कारण सामान्य कार्यकर्त्यासाठी ते आमदार होते आणि पुढेही राहतील. मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी साहेब पुन्हा एकदा असं एक सामान्य कार्यकर्त्याला असं वाटते की आता साहेबांचं राजकारण संपलं म्हणजे आमचं राजकारण संपलं का, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही, पुढं राजकारण कुणाचं संपल, कुणाचं राजकारण उदयाला येईल यापेक्षा मागं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 2 वेळेस या मतदारसंघात आमदार म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि हे काम करण्यासाठी काही आमदार पदच राहावं अशी काही आवश्यकताच मला वाटत नाही. मी काय अगदी बरोबर आहे सर. त्या ज्यांनी माझ्यावरती या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी मला संधी दिली त्या संधीची उतराई म्हणा, परतफेड म्हणा, मी आयुष्यभर त्यांच्यासाठी ऋणी आहे, त्यांच्यासाठीच काम करणार आहे. म्हणजे या ठिकाणी साहेबांच्या सांगण्यानुसार सामान्य कार्यकर्त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण शेवटपर्यंत साहेब आपल्यासोबतच आहेत. आपण पाहत राहता मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे आपल्यास.